नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम होतोय 7:54 म्हणजे तोच आपला 8 तास टायमिंग. आणि आता इथे मी चालू करतो आपल्या ॲपला ओला आणि उबर. सो बघू कशा प्रकारचे काय ट्रिप्स भेटत आहेत. इथे उभं राहायला जागा नको, म्हणजे कंजेस्टेड आहे, थोडा पुढं जाऊ. आणि तशा पण इथून ट्रिप लागतील नाही लागतील याची काही गॅरंटी नाही. गॅरंटी पुढं नसते थोडीशी. इथे थांबू. याचा डाटाच बंद करून ठेवलेला. गो ऑनलाईन. नाला सोपारा. ओके, तर मित्रांनो, ही आपल्या एरियामधून ट्रिप लागली होती आणि ड्रॉप केलं जोगेश्वरीला. उबर गो कॅटेगरी होती, कारण मलाच माहिती नाही की उबर गो कॅटेगरी मी चालू ठेवली होती, म्हणून पटकन उचलली. जाऊ दे. किलोमीटर्स बघितले आणि फक्त एरिया बघितला. त्यानंतर मग आलो, कस्टमरला ड्रॉप केलं. BKC चांगली ट्रिप आहे, पण चला घेऊन बघू. कस्टमरनी कॅन्सल नाही केलं पाहिजे. फक्त किती मिनिट दाखवतोय. ठीक आहे, चला बघू कॅन्सल होते का नाही. ते कस्टमरनी केली कॅन्सल आणि मला माहिती होतं की कस्टमर कॅन्सल करतील ते, कारण 13 मिनिट दाखवत होता. जसं युटर्न मारला तसं कॅन्सल. ह्या साईडलाच खूप जास्त सर्च वगैरे आहे, पाठीमागच्या साईडला. तर मी आहे ना अंधेरी साईडला थोडा जाऊन बघतो. म्हणजे जाऊन बघतो नाही, तिथंच चाललो आहे, अंधेरीलाच चाललो आहे. तिथून आपल्याला लागतील ट्रिप, कारण आता टाईम जो होतो आहे तो 9:43 होतो आहे. तर चान्सेस आहेत की तिथून आपल्याला चांगल्या ट्रिप लागू शकतात. हे बघा, कंटिन्यू ट्रिप आहेत ओलाला. आपल्याला डायरेक्ट एक ट्रिप आहे ना तळोजाची भेटली आहे. कस्टमरला मेसेज टाकले कमिंगचा, कारण 10 मिनटं दाखवतोय यार पिकअप लोकेशनसाठी. आणि युटर्न वगैरे मारून जायचं आहे. जोगेश्वरीवरून पिकअप आहे. सो ठीक आहे. आय होप कस्टमरमध्ये थोडेसे पेशन्स असतील. बिल्डिंगमधली आहे पिकअप लोकेशन, तर मे बी कस्टमर कॅन्सल नाही करणार. बाकी भगवान भरोसे. आय डोंट नो. ही भेटली तर खूप चांगलं आहे, आणि जर नाहीच भेटली तर मग बेटर लक नेक्स्ट टाईम. बघू, चला. फुल प्रयत्न असणार आपल्याला ही ट्रिप भेटावी. डायरेक्ट ॲक्सेप्ट बटनच विजिबल आलं. पहिला मॅच आलं, मॅचच्या नंतर डायरेक्ट ॲक्सेप्ट बटनच विजिबल आलं. चल, चांगलं आहे. भावांनो, तळोजाची ट्रिपच आहे, पण ती आहे ट्रिप अधिराज. खारेरमधला अधिराज आहे ना टॉवर, तिथली आहे. कस्टमरला बोललं हवं सिगरेट अलाव नाही आहेत, तो बाहेर सुट्टा मारून बसलाय. तर हे बॅक साईडला आहे अधिराज टॉवर. कसं आहे, खारघर आणि तळोजा, खारघर एंड आणि तळोजा स्टार्टिंग असा एरियामध्ये येतो. तर 46 किलोमीटरचे 725 रुपये दिले. ठीकच आहे, आता काय बोलणार. तरी पण पीक टाईम होतं 9:44 म्हणजे 9:45 वाजता तरी ट्रिप लागली आपल्याला. तरी पण फेअर ठीकठाकच दिला. जवळपास 850 रुपये दिला असता तर चांगलं होतं, पण हा पडला असेल किती 17-18 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे. असू दे. एक ॲडव्हान्समध्ये ट्रिप लागली होती बँड्रा नौपाडाची. एवढा घाणेरडा रेट होता ना, आणि पिकअप पण खूप लांब होता, तर त्याच्यामुळे मी उचलली नाही. तर आतापर्यंत 2 ट्रिप कंप्लीट झालेत आणि 1553 रुपयाचं काम झालं आहे. सो करूया लॉग इन परत इथून. बघू कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागत आहेत. चांगली ट्रिप लागली तर ठीक आहे. घरच्या साईडची ट्रिप लागली ना तर डायरेक्ट घरीच पळेन मी, आणि डायरेक्ट मग 3-4 वाजता परत लॉग इन करणार. टोटल काम
87चं झालं आहे. काय लागतंय? हॉटेल पॅराडाईज, सागर कॉलनी, चेंबूर, नाला सोपारा. काय करू? घेऊ का चेंबूरची ट्रिप? आहे चांगली, पण मी थोडे अजून वाट बघतो नवी मुंबईची ट्रिप लागते का. तर शेवटच्या ट्रिपचा फेअर मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले लोड काय नाही होत आहे. हां, 26 किलोमीटरचे 433 आणि टोल. वा, 5.5 किलोमीटरचा पिकअप. ऐरोली, नवी मुंबई. ठीक आहे. मला असं वाटतं की एखादी एक चांगली ट्रिप भेटू शकते या एरियामधून, म्हणून मी थांबतोय. डायरेक्ट भेटू दे पनवेल. कुठली? आठ दोन्ही 16. हा 20 रुपये पर किलोमीटरपेक्षा जास्त रेट आहे. पण मी मोठ्या ट्रिपच्या थोडा शोधात आहे. टाइम होतोय 1:26. भावानो, वेळ होते 3:12 आणि मी आता आहे दादर वेस्ट. ओके, तर आता ही शेवटची ट्रिप मी तुम्हाला थोडा फेअर सांगतो. 453 रुपयाचा फेअर भेटला शेवटच्या ट्रिपमध्ये, आणि याच्यामध्ये कस्टमरची 30 रुपये ट्रिप ॲड होती. तर त्यांना ना रिटर्न परत इथेच जायचं आहे, ठाण्यालाच जायचं आहे. तर मी विचार करते, म्हणजे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर घेतला आहे आणि मी इथेच थांबलो. म्हणजे जिथे कस्टमरला ड्रॉप केलं, इथे एक्झॅक्ट इथे ड्रॉप केलं, तिथून ते त्या साईडला निघून गेले त्या रोडनी, आणि मी इथेच थांबलो आहे. 500 रुपये भेटत आहेत आणि एक तासभराचं त्यांचं हे आहे, काम आहे. तर 4-4:15च्या आसपास ते येतील. ते बोललेत की तुला नवी मुंबईची ट्रिप भेटली तर घेऊन जा, नाही तर मग थांब. पण मी डिव्हाइस तसा बंदच करून ठेवल्यात, ओला आणि उबर, कारण ट्रिप नाही लागत इथून, आणि फुकटचा ॲक्सेप्टन्स रेट खराब होत चालला आहे. आता माझा ॲक्सेप्टन्स रेट 8वरती आहे, 14वरून 8वरती आला तो, म्हणजे जाऊ दे. आणि टोटल आतापर्यंत काम जो आहे तो 2,440 रुपयाचा झालेला आहे, आणि फक्त उबरमध्ये झाले. ओलामध्ये एकही ट्रिप कंप्लीट नाही झाली. भावानो, आता मी आहे ठाण्यामध्ये, आणि ठाण्यामधून आता आपल्याला बघायचे नवी मुंबईच्या ट्रिप्स. पण त्याआधी आपल्याकडे CNG आहे तो फार कमी आहे. रिस्क घेऊ शकतो तसं बघायला गेलं तर, पण ट्रिप्स भेटल्या पाहिजे. तर आता ट्रिप्स भेटण्याचं काय करू शकतो? ट्रिप्स नवी मुंबईच्या भेटण्यासाठी सगळ्यात पहिले तरी बघा, ॲक्सेप्टन्स रेट बघा किती झालं. 14 होता, 8 झाला 2 दिवसामध्ये. एरिया उबर गो चालू करतो. उबर गो चालू केल्यानंतर आपण टाकूया पनवेलचं गो होम. 37 किलोमीटर दाखवत आहे. ओके, उबर गो चालू करताच पहिले आली वसई विरार, त्यानंतर आली उल्हासनगर. आणि हे असे फालतू ट्रिप्स, म्हणजे मला नको असलेले ट्रिप्स देतं, आणि त्याच्यामुळे काय होतं की माझा ॲक्सेप्टन्स रेट खराब होतो. इथे CNG पंप आहे 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती, पण माझ्या अंगात मस्ती आहे की मला बघायचं की गाडी किती किलोमीटर चालते, जस्ट बिकॉज की पेट्रोल फुल आहे ना, म्हणून. आणि हां, शेवटची ट्रिप जी घेऊन आलो ना दादरवरून, दादर प्लाझाच्या आसपास होतो मी, तिथून इथे आलो ठाण्यामध्ये, ठाणे वेस्ट. 500 रुपये मी त्यांच्याकडनं घेतले, 26 किलोमीटरचे 500 रुपये घेतले. सो ठीक आहे. तर आतापर्यंत टोटल जी अर्निंग आहे ती 2,900 रुपयाची झालेली आहे, 2,940. बघूया कुठली ट्रिप भेटते. त्यानंतर ओलामध्ये पण आपण चालू करू. ओलामध्ये आज एकही ट्रिप झाली नाही आहे. हे का नोटिफिकेशन, टेक अ सेल्फी फॉर आयडेंटिफिकेशन.
हा धडाधड वाचेल. याच्यामध्ये पण आहे ना गो होम टाकून ठेवतो आणि आता वाट बघूया ट्रिप लागण्याची. माझं मन झालं तर मी CNG टाकायला जाईन, पण बोलतात ना की मन असेल तर जाईन, नाही तर मग बघू जे पण काय ते. बॅकअप आहेच या पेट्रोल म्हणून, नाही तर बॅकअप नसताना तर मग गेलो असतो CNG टाकायला. का नाही ॲक्सेप्टन्स रेट खराब होणार. गो होम टाकले पनवेलचं, हॉस्पिटल देते, हॉस्पिटल बोलते, आई शपथ मी पागल झालो, सॉरी, ट्रिप देते बदलापूरची. अरे काय भाई, उबर गो पण चालू केलं की बाबा जेणेकरून लोक ट्रिप भेटावी, तरीही फालतूगिरी. बघ गाडी बघा, 172 किलोमीटर चालली आहे, 172.5 किलोमीटर. देड लोक घटसाईडची ट्रिप, जाऊ दे मला. कस्टमरला ड्रॉप केलं मी, CNG पंपाची लोकेशन टाकली आणि नेमका CNG पंप इथं बंद आहे, पॉवरच नाहीये. आता सिटीमध्ये खूप जास्त ट्रॅफिक आहे. मी 2 CNG पंप शोधले याच्या आधी, तिथे टाकायला जमतच नाही, कारण कंजेस्टेड एरियामध्ये आणि हायवेच्या बाजूला आहेत, मेन सिटीमध्ये कोपरखेरण्याच्या आसपास. शेवटच्या ट्रिपचे 300 रुपये दाखवलं होतं, 363 रुपीज दिले. ही 100% नवी मुंबई एअरपोर्टची ट्रिप आहे. आणि मी ट्रिप आहे ना मित्रांनो पेट्रोलवरती घेऊन जाणार आहे. पेट्रोलवरती बहुत पैसा आहे अपने पास, बहुत पेट्रोल आहे. दिखना है पेट्रोल, देखो हे बघा पेट्रोल, बघा पेट्रोलवरती घेऊन जाणार. आता मी माझी ऑरा घेऊन चाललो होतो उबरकोच्या कस्टमरला पिकअप करण्यासाठी, त्यांनी कॅन्सल मारली, त्याच्यामध्ये माझी काही चुकी नाही. एरिया प्रेफरन्स टाकून ठेवलाय नवी मुंबई. अरे यार एरिया प्रेफरन्स कुठे गेला, एरिया प्रेफरन्स गायब झाला. माझा एक्सेप्टन्स रेट 7च्या खाली गेला वाटतं. आईच्या गावात पनवेल गो होम टाकून ठेवू. 22 किलोमीटर आहे यार माझ्या घरी. ओके ऑनलाईन मग एरिया प्रेफरन्स दिसत का नाहीये, जर एरिया प्रेफरन्स टाकलाय तर. व्हिडिओज नसेत भाई ओला ह्याचे उबरचे. कामोड्याची ट्रिप भेटली आहे, विचार केला की चला यार जाऊया डायरेक्टच पेट्रोलवरती. CNG पंपावरती पोचलोच होतो ऑलमोस्ट, अजून 15-20 मिनिटं दाखवत होतं, पण विचार केला की यार कामोड्याची ट्रिप घेऊन जाऊया. तर आजची टोटल अर्निंग आहे 3,716. 500 रुपये ऑफलाईन आहेत, तर त्याच्यामुळे मी ते कॅल्क्युलेट केले टोटल. आणि गाडी जी चालली आहे ती चालली आहे 214 किलोमीटर, आणि आपली गाडी आज 22 किलोमीटर पेट्रोलवरती चालली आहे. त्या पेट्रोलवरती गाडीचा कसा ॲव्हरेज आहे मला पण नाही माहिती, मी कधी काढला नाही आहे, पण आज बऱ्यापैकी पेट्रोलवरती चालली. ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा मी नेरूळमध्ये होतो, नेरूळ CNG पंपाच्या आसपास जात होतो, तेव्हा मला पनवेल पलसप्याची ट्रिप लागत होती. तो 35 किलोमीटरचे 500 रुपये देत होता. आणि आता जी शेवटची ट्रिपचा जो फेअर मी तुम्हाला जर दाखवला तर तो आहे 412 आणि 16 किलोमीटर. 16 किलोमीटरचे 412 म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी चांगला फेअर आहे हा. 20 रुपये पर किलोमीटरचा रेट, त्याच्यापेक्षा पण थोडा जास्तच आहे जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर. तर हातामध्ये पैसे राहिले किती, चला पटापट कॅल्क्युलेट करूया. 3,716 मायनस 212 रुपये ओलाचा पास आहे, त्यानंतर 89 रुपीज आपला, सॉरी 212 हा उबरचा पास आहे, 89 ओलाचा हे पासचा रिचार्ज. त्या झाला की त्याच्यामध्ये एक पण ट्रिप कंप्लीट झाली नाही. आणि CNG 850 रुपयाचा CNG लागला आहे, आणि पेट्रोल किती गेला याचा काही अंदाज नाही आहेत, म्हणून मी तो कॅल्क्युलेट नाही करत आहे. आणि टोटल अर्निंग आहे 12 तासामध्ये 2,556. मी याच टायमिंगला घरातून निघालो होतो आणि याच टायमिंगला घरात पोहोचलो, बरोबर टोटल 12 तासाची ही अर्निंग आहे. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.